हाय हाय गाईस, बरे आहेत का? कशा आहेत? हे आमचे जिजमान अन्नदाता जगदंबा यांचं चांगलं करू, यांची इच्छा पूर्ण हो मनातली. धन्यवाद. धन्यवाद दादा. तर या आपल्याला भेटल्या कुठं? इथं आमच्या गावात. आता मी रूट नाही सांगत, पण धाराशिव जवळ धाराशिवकडे भेटले आणि ह्या ताई आपल्याला म्हणजे त्यांना पहिलं जगदंबा तुमचं बी चांगलं करू, तुमची काय इच्छा असेल ती पूर्ण होऊन जाईल. बघा चांगला आशीर्वाद भेटले. तुम्ही जर चॅनल सुरू केला तर मला कळवा कधी पण सांगतो. तर मी गेलतो धाराशिवला आणि तिथं आपल्याला जाताना भेटले काही किन्नर लोक. तर त्यांनी आपल्याला खूप चांगला असा आशीर्वाद दिला आणि मस्त वाटलं ते सगळं त्यांचं बोलणं वगैरे ऐकून. आम्ही खूप वेळ बोललो, पण आम्ही पहिलं व्हिडिओ काढला नाही. म्हणजे त्यांनी ते गाडीवरचा यूट्यूबचा लोगो बघितला ना, मग त्यांनी ओळखलं की बाबा काहीतरी यूट्यूबवरती काम करत असेल. त्या बोलायला लागल्या, मग त्यांनी तिथलं काही 1-2 जणांच्या ओळखी पाळखी सांगत होत्या. त्यातली एक आमच्या कास्टची होती, तर ती ओळख सांगत होती. तर मी तिथून परत आलो, पण जाणारी व्यक्ती इथंच आहे आणखीन. असू दे चप्पल. बघा आमच्या त्रिशाला चप्पल. कसा आहे चप्पल? चप्पल चांगला आहे. छान छान आहे का? छान आहे का चप्पल? छान आहे. छान आहे का? मग तू जाणार होती ना? नाही एवढं बोलत होती ना, इष्टीनं जाते. हा इष्टीनं जाणार आहे, मी जाणार आहे आणि कोणी घ्यायला येणार आहे. मग तुझं काय झालं? ते सगळं नाटक असतं काय? म्हणजे मला ब्लॅकमेल करते, धमकी देते काय तू? लेकर तुझ्या जवळ कधी येते? राहू दे की पायात. असू दे, राहू दे पायात. हा राहू दे. अरे दा आता तुला रुची का दाढी? हा चप्पल आणलंय. तू गेल्यावर काय काय नाही, पण एवढं नाक घेऊन बोलायचंच नव्हतं ना. मग आज दाढी केलं आणि सगळं नसतं इथं. लाडू लाडू नाही आणाया बाळा. केळ आहे, केळ आहे. लाडू पाहिजे तुला? नाही आणायला लाडू. तुला खायचंय लाडू? जामून? केळी खा. केळी चांगले असते शरीराला. गोड खाऊ नये. कसं तोंड करते केळी म्हटलं की? असं केळी म्हटलं की नको वाटते त्यांना. चांगली फळं जामून पाहिजे तिला. हा पटकन द्या. नाही ग जामून, कॅरी बॅग मध्ये जामून आहे वाटतंय तिला. जाणार आणि हे एवढं बोलत होती. मग काय काय समजू तुला? पण तुला आता अशी बोलली होती, तुझं त्या बोलण्याला मी काय समजू नेमकं? हा मला वाटलं जाशील निघून धाराशिवला, धाराशिववरून परत येऊपर्यंत. पण इथंच आहे तू. केक पाहिजे तुला? कोणाचा बर्थडे आहे? तुझा बर्थडे? बर्थडे माझा आहे. मग बोलव की बर्थडेला या म्हणावं. बर्थडेला या म्हणावं. काकाला बोलव. काका या असं म्हण. आत्याला बोलव. बरोबर आत्याला. ओ आत्या बर्थडे आहे या की. फोडू नको. डोकं फोडून घेऊ का मी अशी म्हणते. मराठीत बोलायचं ग त्रिशा ऐक की, मराठीत बोलायचं. मग चप्पल दे माझं काढून दे. मी कोण आणलंय? कुणी आणलंय तुला चप्पल? कुणी आणलंय? कपड्यात तिथं राडा कशामुळे असतो बरं नेमकं? कुठलं म्हणतोय मी? घरातलं नाही म्हणत, तो हे म्हणतोय इथली. पाऊस तर काय कालपासून पाऊस काय बंद नाही. कपडे पण वाळाला. एक काढायलोय मी असले टी शर्ट माझ्या जवळचे. आता उद्या काय घालू? मला माझे शर्ट माझे कपडे एकाच साईडला ठेव म्हटलं की ते ठेवता येत नाही का? लाडू पाहिजे तुला? उद्या आणू. हा फॅन खाली वाळून जातात.
काल परवा दिवशी का टी शर्ट मी एक केक काढून वापरले म्हणजे काय गोष्ट आहे नेमका ही तुला कुठं दिसलाय ही आता काढलाय मी कपाट मधून ठेवल्याला मग तू कशी म्हणते रोज एक काढून कपडे घालत नाव का रोज वाळू तर दे काय बोलता काय पण येईल तसं बरोबर आहे काल धुतल्याला कसं काय घातलं पण ती ओले आहेत ना टी शर्ट म्हणून हातून काढला मी हातून आणि ते पण ओले बोलायचं तोंडाला येईल अगं थोडे थोडे ओले असले ना ते वास येत त्या कपड्यातून त्यामुळे मला तसलं नाही आवडत तुमचाच वास येत असेल कपड्यांना बघा माझा वास येतो जरा लांब हो वासवाल्याजवळ येऊ नको मोबाईल पण वासवाल्याचा आहे घेतो माझा मोबाईल वास येईल आम्ही कुठं म्हणायला आमचं अगं पावडर नको लावू वासवाल्यानं आणलंय तो पावडर नको लावू ठेव खाली ठेव खाली अगं कपडे काढ घेऊ जा पटकन तिथं कपडे काढ वासवाल्यानं आणलेला कपडा आहे काढ पटकन आम्ही काय आम्हाला म्हणा नाही पण अरे हात लावला पुढं लावला मग काही तुझं मंगळसूत्राबद्दल बोलली ना आता तू हा आणि किती बारा काढून टाकून दिले माझ्या अंगावर तोच मंगळसूत्र अहो किती बारा काढून टाकलंय त्यानं 10 टाकलंय म्हणतंय त्यानं आता बोलली बाबा कवा काढून टाकले अंगावर ती खुश का झाली माहितीये का तुम्हाला त्या मोबाईलला काच बसवून आणला आणि कवर आणला त्यामुळं ती खुश आहे काय व्हायला लागलंय त्रिशा मोबाईल घेती ती हातात न देते अशी पटमनी टाकून त्यामुळं त्याचा कवर पण नव्हता वरचा काच पण त्याला नव्हता म्हणजे असा ग्लास या मोबाईलचा मग असा बसवला ग्लास आणि ह्या असा कवर टाकला त्यामुळे ती झाली खुश मग कोणावर खुश आहे मला ते जे भेटलेले किन्नर होते ना तर ते म्हणत होते की आम्ही चॅनल सुरू करू तेव्हा आम्हाला मदत करा म्हटलं करतो म्हटलं मदत म्हणजे कसं अपलोड करायचा किंवा काय करावं लागेल कसं टायटल लिहावं लागेल व्हिडिओ डायरेक्ट पोस्ट करायचा की त्याला कसा करायचा ते काही सगळं टेक्निक त्यांना म्हणजे मला पण ते शिकायला म्हणजे काही मला काही पहिल्यापासूनच माहीत नव्हतं मला पण असं समोरच्यानं सांगितलं म्हणजे आपले रवी शिंदे माहीत असेल सर्वांनाच रवी दादा त्या दादांनी मला म्हणजे सांगितलं असं करायचं तसं आणि त्यांचे व्हिडिओ पण येत होते त्या पिरियडमध्ये त्या कसे टाकायचे कसा टायटल लिहायचा हॅशटॅग टॅग केस कसे झाले ते केस असे का व्हायला मग तेच की त्यांचे व्हिडिओ रवी दादांचे बघून कसं करायचं काय ते आणि त्यांचं कसं खरं ते बोलणं असतंय मग त्यांच्याकडून शिकलोय मी तसंच मी पण त्यांना बाबा मी कसं शिकलो ते मी त्यांना सांगेल एवढीच मदत करू शकतो आणि काय तर त्यांच्यासाठी पण सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा ते पण आपल्या कमेंट बघतील म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघतील ते पण व्हिडिओ खाली चला बाय 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 कर काय मारायला बाय कर गे टास्क केल्यावर काय बाय कर काय ही जाते बाय कशाला माझ्या व्हिडिओत बाय केला बरं मी म्हणला तुझा मोबाईल कर व्हिडिओ करायचं आज आलाय का जोर काय बोलली आज का टाकून द्यायला आलाय जोर आलाय